नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बघितलं ही गाडी एका गटारामध्ये गेली होती आणि कशी काढली बघा बाहेर. खतरनाक ना. मग काय, ही आपल्याला शाळेची मुलं भेटली आणि त्यांना घेऊन आपण निघालो फाट्यावरती. मग त्याच्यानंतर आपल्याला एक फोनवरचं भाडं आलं आणि त्यांना लोणावळ्यामध्ये फिरायला जायचं होतं. मग काय, आपल्या सारथीला घेऊन घाटाचा रस्ता धरला आणि वळणाने आपण पोचलो डायरेक्ट अमृतांजन ब्रिज जवळ. भाई लोकेशन बघा कसलं भारी. ही इकडे खाली दिसते ना, ही आपली खोपली आहे बरं का. मग खोपलीला बाय करून मग आपण निघालो या दादांना घेऊन. ही फॅमिली निघाली होती लोणावळा दर्शन करण्यासाठी. मग पहिले ते थांबले राजमाची पॉइंटला. मित्रांनो, वातावरण बघा. मग त्याच्यानंतर राजमाची पॉईंट झाल्यानंतर मग निघालो आपण डायरेक्ट टायगर पॉईंटला. मग टायगर पॉईंटचा रस्ता बघितला भाई, खूप डेंजर होता. मग फायनली आपण पोचलो टायगर पॉईंटला. सारथीला इथं लावली कारण खूप गरम झाली होती. मग बघा मित्रांनो, टायगर पॉईंटला गर्दी किती आहे, एक नंबर. मग आपण पण थोडं म्हणलं चला जाऊया. तिथे माकडं होती आणि माकडांची मजा घ्यायला गेलो. आणि बघा कसं करतोय माकड, खेळ घेऊन पळाला. मग काय, त्याच्यानंतर भाई फुल हवा पाणी चालू होते. हे दोघं काय करत होते काय माहिती, मला तर समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर सांगा. मग काय, मग पुन्हा निघालो परतीचा प्रवास करून. मग आम्ही आलो भुशी डॅमला. तर इथे बघा मित्रांनो, रिक्षावाल्यांना बिलकुल आतमध्ये गाडी लावून देत नाही, पार्किंग करून देत नाहीये. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मला कमेंट करून सांगा. मग तेवढ्यात आपल्याला हे आपले फॉलोअर्स भेटले, ते आपले खूप मोठे फॅन आहेत. मग इथं बघा खंडाळा तलाव लेक. मग ते लोक गेले खंडाळा लेकला फिरण्यासाठी. मग त्याच्यानंतर मी पण गेलो आतमध्ये. वातावरण बघा कसलं भारी झालं होतं. इथे कोणी बोटिंग केली आहे मला कमेंट करून सांगा. मग त्याच्यानंतर आला ना पाऊस, मग आपण निघालो घरी जायला. मग मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग. मग हे सर्व ठिकाण आपण त्यांना फिरवलं आणि त्यांना सुद्धा मजा आली. आणि घाटातून उतरताना बघा किती फॉग होता. तर धन्यवाद. मला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. थँक्यू.